नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, 2 मिनिटे थांबा. हा संदेश पूर्णपणे ऐका अशी माझी इच्छा आहे. हा संदेश नक्कीच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. जर का तुम्ही तुमच्या आयुष्यातील 2 मिनिटे मला दिली तर तुमची पुढील 100 वर्षे मी सुखाने घालवू शकतो. हा माझा आशीर्वाद आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा. आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत असू तर आपण देवानं दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणीचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जीवनाचे दुसरे नावच संघर्ष आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा. जग आपोआप सुंदर बनत जातं आणि तुम्हाला देवाची साथ मिळत जाते. तुम्हालाही स्वामींची साथ हवी असेल तर स्वामी आई मला सदैव साथ देत राहा अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भाग्यवान ठराल. देव म्हणतो, पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर कधीही विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनेच असते असे नाही. नाती ही विजेच्या तारासारखी असतात. चुकीची जुळलेली तार आयुष्यभर चटके देतात आणि योग्य तार आयुष्यभर प्रकाश देत राहतात. तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक राहा, पण ज्यांच्या मनात स्वार्थ आहे तो एक दिवस बदलणारच असतो. म्हणून कितीही जवळचा आणि विश्वासाचा व्यक्ती असला तरीही तुमच्या मनातील आर्थिक हानी, मनातील दुःख आणि पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका. यातच शहाणपण आहे. प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो. कारण जिथे स्वार्थ नाही तिथं मैत्रीच असू शकत नाही. हे एक कटू सत्य आहे. म्हणूनच जे आपल्याबरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगलं राहिलं पाहिजे ना वाईट राहिलं पाहिजे. कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरकच काय. तर अशा व्यक्तीपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे. स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो. या स्वार्थी दुनियेत कोणीच कोणाचं नसतं आणि न पारखता जोडलेलं नातं एक दिवस धोकाच देऊ शकतं. तुमच्याही जीवनात अशी धोका देणारी व्यक्ती असेल तर देवाला प्रार्थना करा की हे स्वामीराई मला माझ्या अशा लोकांपासून दूर ठेवा अशी प्रार्थना करा. एक वेळ जीवनात पायाला पाणी न लागता आपण कुणी समुद्र पार करू शकतो, पण माणसाचे आयुष्य अश्रूशिवाय पार पाडता येत नाही. यालाच खरं आयुष्य म्हणतात. तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे. त्यांना आता तुमची कसलीही गरज राहिलेली नाही. स्वार्थी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय. कारण पूर्वीच्या काळी लोक काळजीपोटी विचारपूस करायचे आणि आत्ताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा. कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे. जेव्हा एखाद्या नात्यामध्ये दुरावा येतो तेव्हा ते प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन दूर करा. नाहीतर नात्यामध्ये कायमचा दुरावा वाढत जाईल. आणि जर तुम्हाला एकांतात राहण्याची खूपच भीती वाटत असेल तर कोणत्याही त्रासदायक संबंधात राहून
तुम्ही तुमचीच हानी करून घेत असाल. म्हणूनच स्वामींना सांगा की स्वामी आई, माझे आणि तुमचे नाते हे सक्षम बनवा. मला दुसरं कोणीही आणि काहीही नकोय. देव म्हणतात, आपण हृदयापासून जोडलेल्या प्रत्येक नात्याला कधीही कोणत्याही नावाची गरज नसते. कारण न सांगता न जुळणाऱ्या नात्याची व्याख्याच काही निराळी असते. नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान जरी भागवत नसले तरी आग नक्कीच विझवू शकते. नेहमीच सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. म्हणून कमीपणा मानू नका. व्यवहारातलं देणं घेणं फक्त मध्ये आणू नका. मिळेल तितकं घेत राहा आणि जमेल तितकं देत राहा. आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेण्याची क्षमता अनुभवातून येत असते. काही वेळेस मात्र अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसापासून व निर्णयापासून येत असतो. कधीकधी नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणानं आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दातही ऐकावे लागतात. जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनेच अखेर कराकौल देत असतं. आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने हे नाती जीवनभर टिकून राहतात. व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की तुमच्या सोबतचे ते 2 क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या 100 क्षणावर भारी पडतील. चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा. कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल. माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त दोर दिला की तुटणारी, आणि काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी, आणि काही मुळासारखी जी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.